स्पेशल 10 वर्षांसाठी म्हणून त्यांनी एक सचिन एक मी ठेवल्यात आणि ह्यो आरव काय ह्यो आरव मधला आरव आणि हे काय 3 पाठीमागचं होय नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज आहे 23 एप्रिल, आज आहे आमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आणि आज आहे हनुमान जयंती सुद्धा। जसं कालच्या ब्लॉगमध्ये मी म्हटलं तसं आता हनुमान जन्मोत्सवला मी चाललेले आहे। वाजलेले आहेत 5:45 आणि आता निघणार आहे। साईडची एक ताई आहे तर तिच्यासोबत चालले आणि चला तुमच्याशी शेअर करते की त्या हनुमान जन्मोत्सव कसा साजरा केला जातो। 5:30 पावणे 6च्या दरम्यान मी चंद्रताई आणि आमच्या ज्या काकी आहेत अजून एक तर त्या आम्ही तिघीजणी निघालो। मंदिरात मध्ये आल्यानंतर नमस्कार वगैरे करून घेतला। मी होते, मावशी पण आली होती आणि बाकीचे सगळे लोक पण जमले होते। आता समोर हा स्टेज म्हणून त्याच्यावरती पाळणा ठेवला होता आणि त्याच्यानंतर जन्मोत्सव साजरा केला जाणार। सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। गोवाडगावच्या या मारुती मंदिरामध्ये सर्वांच्या सहकार्याने आपण सप्ताह साजरा करत आहोत। बजरंगबली की जय। श्री महावीर, श्री अंजनदूत, श्री वायुपुत्र, श्री अंजनी सूत, श्री महारुद्राय बजरंगबली की जय। हनुमान की जय। आरती झाल्यानंतर काय होतं की पेढे, गूळ किंवा साखर जे आहे तर ते मिक्स करून सगळ्यांना वाटलं जातं, म्हणजेच हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो एकमेकांना गोड पदार्थ वाटून। आता इथे जे होते ते गुरुजी आहेत, म्हणजे ज्यांच्या घरी आम्ही लहानपणापासून खेळलो आहोत, रणजितनगरलाच राहतात ते पण। बाकीचे ज्या सगळ्या लेडीज होत्या त्यांना वगैरे दिलं आम्ही आणि त्याच्यानंतर कसं घरी गेल्यानंतर म्हणजे सकाळच्या वेळी 5:30 ते 6:30च्या दरम्यान हा कार्यक्रम होतो। त्यानंतर घरी जाऊन परत दुपारी जे असतो तो महाप्रसाद असतो। रात्रभर जेवण वगैरे मी कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की रात्रभर जेवण वगैरे करायचं सुरू असतं। दरवर्षी हे असं असतं, श्रीरामनवमी आणि हनुमान जन्मोत्सव इथे म्हणजे माझ्या माहेरी अशा पद्धतीने साजरा केला जातो। खाली मंदिरातून आल्यानंतर मग सगळं आवरलं थोडंसं घरातलं वगैरे आणि आता परत सप्त्याचा जो प्रसाद असतो, महाप्रसाद असतो, तर त्यासाठी जाणार आहोत। 10:30-11 वाजल्यापासून सुरू होतात महाप्रसाद। मग आता काय झालंय, मी तर जास्त प्रोडक्ट्स जे आहेत ते इकडे घेऊन आलेले नाही आहेत कोवाडला, सोळ्यामध्ये ठेवलेले आहेत जे काय मेकअपचे वगैरे आहेत ते, पण टिंटेड सनस्क्रीन जे आहे ते घेऊन आले जेणेकरून त्याचा फायदा पण पडेल, म्हणजे थोडं टिंटेड स्किन पण दिसेल आणि सनस्क्रीनचे पण गुण असतील। त्याचा एक डेमो देते, तो पुढे पहा, कारण तो ऑलरेडी मी शूट करून ठेवला होता आणि तोही घेऊन आले, कारण ते उपयोगी पडतं अशा वेळी ज्यावेळी तुम्ही सोबत काही घेऊन येत नाही। आणि ते म्हणजे कधी कुठे गेलं की रेडी टू गो प्रोडक्ट असतं, एक्स्ट्रा काही ठेवायची गरज नाही। म्हणजे टिंटेड सनस्क्रीन असेल, मॉइश्चरायझर तरी असतंच आणि नंतर मग एक छोटंसं लिपस्टिक आणि काजळ बस होतं।
मग चला दाखवते. तर एक डेमो देते मी. नॉनस्टिक सनस्क्रीन आपण कसं ओळखू शकतो आणि कोणतं वापरावं. एका साईडला माझ्याकडे चांगलं आहे सनस्क्रीन पण स्टिकीवालं सनस्क्रीन आहे ते अप्लाय केलं आहे. आणि दुसऱ्या साईडला हे गुड वाईब्सचं टिंटेड सनस्क्रीन आहे SPF 50 आलं, ज्याच्यामध्ये रेड ऑनियन एक्स्ट्रॅक्ट आहे. ज्या भागात गुड वाईब्सचं सनस्क्रीन लावलं आहे तर तिथे एक पिंकिश असा ग्लो दिसतो टिंटेड, त्याच्यामुळे एक्स्ट्रा मेकअपची गरज नाही आहे. ब्लोटिंग पेपर किंवा बटर पेपरने तुम्ही चेक करू शकता की स्टिकी सनस्क्रीन कसं दिसतं. आणि इथे ऑनियन सनस्क्रीन मी जे लावले तिथून पेपर जो आहे तो घसरत आहे. नॉनस्टिकी आहे, फास्ट ॲब्झॉर्ब होतं, कोणताही व्हाईट कास्ट सोडत नाही आणि एक पिंकिश असा ग्लो मिळतो. कारण आपल्याला असं असतं की सनस्क्रीन मॉइश्चरायझर लावून अजून मेकअप नको, तर तो एक आहे. आणि हार्मफुल रेजपासून सुद्धा सुरक्षा मिळते कारण रेड ऑनियन एक्स्ट्रॅक्ट असल्यामुळे UV रेजपासून सुद्धा प्रोटेक्शन मिळतं. आणि एक रॅडियंट ग्लोवी इफेक्ट मिळतो जसा आता दिसतोय. तर याची डिटेल्स मी देईन आणि आता पटकन जाऊन ते झटकन सगळं सामान घेऊन येते. मी टॅग केलेलं आहे हे सनस्क्रीन, चेकआउट करायला विसरू नका. आणि गुड वाईब्सच्या सगळ्या प्रोडक्ट्सवरती 35% ऑफ मिळेल आणि 449 वरची खरेदी केलं तर फ्री गिफ्ट सुद्धा मिळणार आहे. आम्ही आता इथं थांबलोय, कुणाच्या तरी गाड्या मिळतात. असं भकास ऊन आहे आणि इकडे घराकडे जायचं आहे आता. सचिन आणि आरव यायला लागल्यात आता. लेट झाले उन्हाचा तडाखा. नाही 1:30 वाजता, आत्ता 1:45 झालाय. आता लगेच निघणार थोडा वेळात. आता घरी जाऊन थोडंसं फ्रेश होऊन मग निघायचं सुळाला जायसाठी. हे मुंबईची माणसं किचली उन्हाला. गाडी बघा कुणाची चालल्यानंतर जा. मग कसं वाटलं जेवण आरव? ऊन बरं वाटतंय गावाकडचं? बरं वाटतंय का ऊन गावाकडचं? शांत वाटतंय? धारा घामाच्या कधी माहिती नाही. सुळ्याला जाऊन जेवणार असेल आता. मला म्हणतो पप्पा हे असं काय बसाय बी काय दिलं. होय तुला देतात सगळं. म्हटलंच नाही. दातावर बघ हिरो बघ कसा दिसतोय, हिरो एक नंबर. इकडे बघ रे, पोरग मोठं झालं की बघता बघता. खरं ते 2 दात काही येणार येत नाही तसं त्याला. दुधाचे मला अक्षयच वाटायला लागले ते. आता ते छकुला पिक्चर मध्ये छकुला होता बघा तशा टाइप मध्ये वाटायला लागले. कारण सुखद धक्का मिळाला आम्हाला. केक आलेला आहे अॅनिव्हर्सरी स्पेशल 10 वर्षांसाठी, म्हणून त्यांनी एक सचिन एक मी ठेवल्यात. ह्यो आरव मधला आणि हे काय 3 पाठीमागचं होय. गप बाई तिकडे. ह्यो काय तू काय अरे ग्लोव्स घेऊन काय कॅच काय केक पकडणार काय असं भरणार? ते बरं आहे की ते घालून ठेव त्याला टॅप चालवते. थँक्यू. वा मामीने थाळी सजवलेली आहे. एक गुलाबाचं फुल ठेव. अरे तुला होतंय तुमच्या लग्नात जाऊन बसलंस तरी चालतंय आतमध्ये. आता ते लग्नाचं आता आलो का नाही मी तवा होतो. होय आता जागी झालं. कामाच्या धावपळीत आम्ही आमची ॲनिव्हर्सरी विसरलो होतो आणि ह्या वर्षी 10 वर्ष कंप्लीट होणार म्हणून थोडं विचार केलेला काहीतरी स्पेशल करायचं, पण कामं इतकी आहेत की काहीच लक्षात आलं नाही. पण मामा मम्मी मावशी यांनी स्पेशल बनवलं, केक घेऊन आले. आम्ही एक छोटासा केक सांगितला जो सोहळ्याला घेऊन जाणार आहोत, कारण तिथे केक देणार आहोत. कारण सेलिब्रेशनचं तरी काय आज असं नाही, कारण कामं खरंच खूप आहेत, पण तरीसुद्धा त्यातल्या छोटं छान होतं. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू सो मच. आम्ही भेटून येतो. आम्ही काय दिलो नाही. एकच झाली दोघी करा सबमिशन. तो कुंकू चांगला दिसतंय मला. त्याला दिसतंय टेन्शन एवढा वेळ तरी चांगला वाटतं. अरे देवा आता पूर्ण असं Happy anniversary. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy birthday baby. खाकी नको यात्रा होईपर्यंत जरा
दमात्रा बाई नंतर 1 किलोग्राम खातो. नंतर निवांत खातो बाई. गेलं तर काय घेतो ना. जेवण असं म्हणण्यासारखं काही नाही. पातळ नाही पाहिजे नाही. खाणार कशी ती पातळ. माझ्या बाजूचा असा पण असा तो वाढवला. मला काय जमत नाही. 10 वाजले तुझं काय 4 वाजे कधी शिजवले नाही खायचं आहे. काल मला म्हणले चल मावशी या यात्रेस. आई तेव्हा आता गोळा करून घेण्या येणार की. चलो बाय बाय निघाल. मम्मी टाटा बाय बाय. नंतर करतो फोन. काय घेतलं मोबाईल ते सगळं घेतलं ना. मोबाईल ते सगळं घेतलं ना. बाय बाय. येस हा चल ठीक आहे. आपण निघालो आहोत सुळ्याला. डायरेक्ट सुळ्याला जाऊन उभ्यात होता. नाही मामीला शेतात सोडणार घरी आणि निघणार. पोहोचलो आम्ही आणि पाऊस जोराचा सुरू झालाय. नर्सरीचा केक आता हा असंच कट करून देते सगळ्यांना. आता कटिंग बिटिंग करायला वेळ नाही इथं आम्हाला. अजून पण किचन सेट नाही आहे. इथंच आता मी डाळ भात केलेला आहे. ताई सासरे त्यांच्या इलेक्ट्रिशियनचं काम आज कंप्लीट होईल. करूनच जातो बोलले. ते कंप्लीट झाले तरच मला उद्या किचन हलवता येईल. नाही डोकं दुखायला लागलं असेल. पाऊस पडून गेला. वातावरण असेल थंडगार वातावरण आहे ते. तर बघू आज झालं तर उद्या सकाळी तरी करते मी सगळं सेट. आता काय डाळ भात जिंदाबाद. कारण दळप वगैरे सगळं आहे पण ते काही वस्तू जाग्याला नाही आहेत. फक्त चहाच्या आणि डाळ भाताच्या वस्तू आम्ही काढलेल्या आहेत. बाकी मम्मी तिकडून कोणतरी यायचं तर तेव्हा भाजी भाकरी पाठवून द्यायची. कारण भाज्या वगैरे सगळं आणायचं म्हटलं तर इथून खूप 1.5-2 किलोमीटर आतमध्ये जावं लागते. नाहीतर मग महागाव किंवा इकडे जावं लागतं. म्हणजे दुसरी गावं आहेत ती. त्यामुळे ट्राय करते उद्या तरी बघू सगळं सेट होईल मे बी. इलेक्ट्रिशियनचं काम आवरून ते लोक गेले 8:30-9 पर्यंत. त्याच्या आधीच आम्ही जेवून घेतलं होतं. ताई दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या येणार आहेत तर त्याच्यामुळे मग जे काही होतं स्वयंपाक ते थोडंफार करून आम्ही खाऊन घेतलं. कारण भाकरीचं पीठ सगळं आणलेलं आहे पण ऐन टायमाला आता सगळं काढणं छोट्याशा जागेत अवघड झालं म्हणून डाळ भातच केला होता. बाकी आंब्याची पेटी वगैरे घेऊन आली म्हणजे थोडंफार काहीतरी. आणि प्रसादाची खीर पण इकडे घेऊन आले होते. तीही सगळ्यांना आजूबाजूला दिली होती मी. त्यानंतर हे सगळं आवरल्यानंतर फरशी वगैरे धुवून घेणार होते. बाहेरची पण फरशी धुणार होते. कारण उद्या सकाळपासून म्हटलं की किचन क्लीन आहे तर उद्या सकाळपासून आपण किचन लावायला घेऊ. 2-3च कामं आहेत अगदी छोटी छोटी आहेत. ती उद्याच्या दिवसात होऊन जाईल. हा ब्लॉग इथेच संपवते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका.